नमस्कार. आज आपण इथनोस्टेमवर चर्चा करणार आहोत, जिथे प्राचीन स्थानिक परंपरा आणि आधुनिक विज्ञानाचा भन्नाट संगम होतो. पण प्रश्न असा आहे, हे जुने स्थानिक ज्ञान आजच्या इंजिनिअरिंग आणि तंत्रज्ञानाच्या कसोटीवर खरंच टिकेल का? बघूया. हरियंटो यांच्या 2024च्या संशोधनातली पहिली केस स्टडी बघू. ही आहे स्थानिक वास्तुकला किंवा व्हर्नॅक्युलर आर्किटेक्चरबद्दल. यात विद्यार्थी चक्क गादांग, कातिडियांग आणि कोंबूक यांसारख्या पारंपरिक घरांच्या हुबेहूब छोट्या प्रतिकृती बनवतात. हे करताना ते बांधकाम साहित्य आणि स्ट्रक्चरल लोडवर थेट भौतिकशास्त्र आणि भूमितीचे नियम वापरतात. याचा मोठा फायदा म्हणजे विद्यार्थ्यांचे गणित आणि तर्कक्षमता सुधारते आणि वास्तुकलेचा सांस्कृतिक वारसाही जपला जातो. आता दुसरी केस स्टडी बघू. नीनते म्हणजेच इंडोनेशियन चहा पिण्याची संस्कृती आणि त्यामागील पक्के विज्ञान. सुधार मीन आणि त्यांच्या टीमने यासाठी चक्क एक हर्बल टी अरोमा एक्स्ट्रॅक्शन प्रकल्प तयार केलाय. हे मॉडेल पारंपरिक चहा उकळण्याच्या पद्धतीला एकदम सायंटिफिक एक्स्ट्रॅक्शन आणि बायोॲक्टिव्ह प्रक्रियेत बदलते. यात सर्वात भारी गोष्ट कोणती माहितीये? त्यांनी चहाचा सुगंध मोजण्यासाठी एक हायटेक व्हॉलेटाईल कंपाऊंड ट्रेसर बनवलाय. यासाठी एका साध्या कॉफी मेकरमध्ये बदल करून त्याचा थर्मल बाथ सारखा वापर केला गेला. यात अर्डुइनो मायक्रोकंट्रोलर आणि MQ9 TGS2602 सारखे एकदम अचूक गॅस सेन्सर्स बसवले आहेत. 100 मिली पाण्यात 5 ग्राम चहा उकळताना हे सेन्सर्स दर अर्ध्या सेकंदाला सुगंधाचा अचूक डेटा टिपतात. यामुळे चहातील सेंद्रिय संयुगांचे अचूक पार्ट्स पर मिलियन म्हणजे PPM प्रमाण आपल्याला रिअल टाईममध्ये बघायला मिळते. या सेन्सर्सनी चहामधील कार्बन मोनॉक्साईड, अमोनिया, इथेनॉल आणि इतर घटकांचं अचूक मोजमाप यशस्वीपणे करून दाखवले. हे उपकरण स्वतः बनवल्याने विद्यार्थी आपल्या पारंपरिक पेयांमागील गुंतागुंतीचे विज्ञान पुराव्यांनिशी उलगडायला शिकतात. आता याचा सर्वात महत्त्वाचा फायदा काय? तर विद्यार्थ्यांमध्ये ग्लोबल डायव्हर्सिटी कॅरेक्टर म्हणजे जागतिक विविधता गुण वाढतो. आधुनिक विज्ञानाची जोड मिळाल्यामुळे त्यांच्यात स्वतःच्या सांस्कृतिक वारशाचा आदर आणि संवर्धन करण्याची वृत्ती निर्माण होते. विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना. तंत्रज्ञानाच्या जोरावर आणखी कोणकोणते प्राचीन ज्ञान असेच सिद्ध होण्याची वाट बघत असेल